उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डी शहराला पावसानं झोडपलं। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे हे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। शिर्डी शहरामधील कालिका नगर भागामध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय, रहिवाशांचे हाल झालेत। मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळल्याची घटना घडली, तर शिर्डी नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून घरामध्ये शिरलेलं पाणी काढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत पाऊस आली गुडघे इतक्याला पाणी झालं आमच्या, आणि आमचं आता नवीन फर्निचर 2-3 लाख फर्निचर बनवलेलं आहे, ते पूर्ण पाण्यातच। आणि ड्रेनेजचं पहिले लाईन काढायला पाहिजे पाणी तिकडे साईडला, तर ते पाणी सगळं इथंच आहे, पाणी नाही जाऊ राहिलं ना। मोठमोठे ड्रेनेज असते तर गेलं असतं पाणी। सगळीकडचं पाणी आमच्याच गल्लीत येतंय, बाजार तळावरचं आणि दुसऱ्या साईडनी पण येऊन, आणि आमच्याच गल्लीत पाणी जास्त थांबल्यामुळे आमच्या घरांनी जास्त पाणी भरलंय। इथून पाणी निघायला जागाच नाही आमच्या गल्लीतून, चंबर पण काढू शकत नाही, कारण ते म्हणतात चंबर फुल झालेले। नुकसान आता पूर्ण फर्निचर पाण्यात आहे। आम्ही आत्ता फर्निचर केलेलं, आता तुम्ही पण बघू शकता सगळं पाण्यामध्ये आहे, नुकसान झालेलं आहे। आता नगरपालिकेवाले आले, ते बघता, आल्यानंतर बघू आता अजून काय म्हणतात ते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली। नगर तालुका तसंच पाथर्डी भागामध्ये सलग झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। काही ओढे, नद्या आणि नाले यांना पूर आलाय। प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेशही जारी करण्यात आले। करंजी इथल्या ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागलंय। नगर पाथर्डी महामार्गावरची वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील पाथर्डी, शेवगाव या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। पाथर्डी तालुक्यामधील करंजी गावामध्ये नागरिकांच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी आहे। नागरिक रात्रभर पाण्यामध्ये आहेत। शेवगाव तालुक्यामधील सामनगाव, ढोरज, जळगाव या ठिकाणी परिसरामध्ये पाणीच पाणी झालंय आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे दोन्ही प्रकल्पांमधून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात आलं। येलदरी प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे उघडून 23,800 क्युसेकनं पूर्णा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला, तर लोअर दुधना प्रकल्पाचे 22 पैकी 16 दरवाजांमधून 21,440 क्युसेकनं दुधनेमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसंच माजलगाव धरणामधून पाणी सोडल्यामुळे गोदावरी देखील दुथडी भरून वाहते आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय। काढणीला आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसतोय। चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। डोंगरी आणि तितूर नदीला मोठा पूर आलाय। नदीकाठावरच्या नागरिकांना रात्री सुरक्षित ठिकाणी हलवलंय। हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा या परिसराला पाण्याचा वेढा पडलाय। शहरामधील अनेक सखल भागामध्ये देखील पाणी साचलंय। जालना जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लघु आणि मध्यम आकाराचे धरण ओव्हरफ्लो होत असून जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यामधील जुई धरण देखील आज 100% भरलंय। सततच्या पावसामुळे हे धरण ओव्हरफ्लो झालंय। जिल्ह्यामध्ये 67 पैकी 52 लघु मध्यम प्रकल्प आता ओसंडून वाहत आहेत। एकीकडे शेतमालाला मोठा फटका बसलाय, तर दुसरीकडे पिण्याच्या आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे समाधान देखील मिळतंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या सिल्लोड तालुक्यामधील अंजना नदी दुथडी भरून वाहती आहे। नदीकाठच्या घरांना आणि मंदिराला पाणी लागलंय। ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। यापूर्वी या भागामध्ये 2 ते 3 वेळा अतिवृष्टी झाली होती। आता पुन्हा एकदा अतिवृष्टी झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे। अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोक घराबाहेर आलेले होते। टाकळी, राजेराय परिसरामध्ये गिरजा आणि सुरजा या नद्यांना पूर आला। या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। नदीकाठावरच्या भागामधल्या गल्ल्यांमध्ये 6 फुटांपर्यंत पाणी वाहत होतं। नागरिकांनी रात्र जागून काढली आहे। तसंच अनेक व्यावसायिकांच्या आणि कृषींच्या दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। लाखो रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुकुंदवाडी गेट क्रमांक 56 भागामध्ये पाणी साचलं। इथल्या काही घरांमध्ये पाणी शिरलंय। घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तू पाण्यामध्ये भिजून गेल्यात। घरामधील पाणी काढत असताना नागरिकांनी रात्र जागून काढली आहे। प्रशासनानं मदत करावी अशी मागणी होती आहे। कोकणामध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आणि त्याच वेळेला मच्छीमारांनी देखील समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलंय। पण प्रत्यक्षात मात्र रत्नागिरी समुद्रकिनारी काही बोटी या समुद्रामध्ये मासेमारी करताना दिसतात। दरम्यान पाऊस मात्र मुसळधार न बरसता सध्या सरींवरती सरी कोसळत आहेत। सध्याच्या वातावरणाचा एकंदरीत जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झालेला नाहीये, पण पावसाचा इशारा बघता सतर्कता बाळगावी असं आवाहन केलं जात आहे। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती
मच्छीमारांनी देखील समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र काही बोटी सध्या जर आपण बघितलं तर रत्नागिरीतल्या समुद्र किनारे आपल्याला या ठिकाणी मासेमारी करताना दिसून येत आहेत. एकंदरीत आत्ताचं जर आपण वातावरण बघितलं तर आपल्या ध्यानात येईल की हे वातावरण पावसाला पूरक असंच आहे. अर्थात मागच्या 2 दिवसांचा जर एकंदरीत आढावा घेतला, अभ्यास केला कालचा आणि आजचा, तर पावसाचा फारसा मोठा परिणाम जनजीवनावरती देखील झालेला नाहीये. कुठेही कोकणात एका अर्थानं म्हटलं तर पूरस्थिती उद्भवेल असं चित्र आत्ताच्या घडलं तरी नाहीये. पण असं असलं तरी वातावरणातले बदल, पावसाला पूरक असं वातावरण पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्याच वेळेला काही आपत्कालीन नंबर देखील जारी करण्यात आलेले आहेत. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून देण्यात आल्या. शिवाय मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना सुद्धा खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी मत्स्य विभागानं बंदी घातली आहे. समुद्रामध्ये वादळाची शक्यता असल्यामुळे ही विशेष खबरदारी घेतली जाते. वसई विरार परिसरामध्ये रात्रीपासूनच पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. सुदैवानं विरारवरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल या सध्या सुरळीत आहेत. आज रविवार असल्यामुळे प्रवाशांची संख्या जास्त नाहीये. मात्र आज पश्चिम रेल्वेवरती स्लो लाईनवरती मेगा ब्लॉक आहे. सध्या तरी ट्रॅकवरती पाणी आलेलं नाही. मात्र प्रशासन या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी. वसई विरार शहरामध्ये मध्यरात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. मी आता सध्या नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या इकडे आहे. आपण जर बघितलं तर जो सखल भाग आहे तिथे पाणी साचायला सुरुवात झाली असली तरी जो रेल्वे ट्रॅक आहे तिकडे पाणी साचलेलं नाही. पश्चिम रेल्वेच्या विरारहून चर्चगेटला जाणारी जी लोकल सेवा आहे ही सुरू आहे. आज पश्चिम रेल्वेला जो स्लो ट्रॅकवर मेगा ब्लॉक आहे. मात्र आपण जर बघितलं आज रविवार असल्यामुळे गर्दी दिसत नाहीये आणि आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असल्यामुळे नागरिकांनीही आज बाहेर जाणं टाळलेलं आहे. आपण जर बघितलं तर दिवसभरामध्ये जर पावसाचा जोर असाच राहिला तर मात्र या ठिकाणी नागरिकांची त्रेधा तिरपीट उडू शकते. आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट आहे, त्यामुळे प्रशासनही सतर्क असल्याचं दिसून येत आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा. हवामान खात्याने आज मुंबईसाठी सुद्धा पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. सकाळपासूनच उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वांद्रे परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. वांद्रे सिलिंक रोडवरती संध्याकाळसारखा अंधार दाटून आलाय. काळे ढग पसरलेले दिसत आहेत आणि वाहनांना सकाळीच आपली हेडलाईट आणि पार्किंग लाईट लावून प्रवास करावा लागतोय. महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासन या स्थितीवरती लक्ष देऊ नये इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी. हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट वर्तवला आहे. अशातच मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच संपूर्ण उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मी वांद्रे या परिसरामध्ये आहोत. आपण बघू शकतो कशा प्रकारे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. एकंदरीत सकाळचे 8:30 वाजले आहेत तरी देखील संध्याकाळसारखाच काळोख हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ज्या 4 चाकी वाहनं आहेत त्या सध्या सिलिंगच्या दिशेने जात आहेत. आपण बघू शकतो सर्वच 4 चाकी वाहनांनी सकाळच्या वेळी देखील लाईट लावले आहेत. कुठेतरी पार्किंग लाईट देखील चालू करून ते प्रवास करत आहेत. हवामान खात्याने पुढील 3 तास देखील महत्त्वाचे सांगितले आहेत. कुठेही नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल हे देखील आता अलर्टवर आहे. पण आज रविवारचा दिवस आहे. रविवारच्या दिवशी सर्व कार्यालयांना सुट्टी असते, शाळांना सुट्टी असते. त्यामुळे आता मुंबईकर असतील, चाकरमानी असतील त्यांना कुठेही त्रास होणार नाही हे देखील आपल्याला पाहायला लागेल. कॅमेरामन अनिल पवारसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. अकोल्यामध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे हे 2 फुटांनी उघडण्यात आले. एकूण 494.82 घनमीटर प्रति सेकंद इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय. सध्या काटेपूर्णा प्रकल्प 99.65% इतका भरलाय. सोबतच जिल्ह्यामधील इतर प्रकल्प सुद्धा तुडुंब भरले आहेत. नदीकाठच्या गावामधल्या नागरिकांनी सावध राहावं तसंच नदीपात्र ओलांडू नये अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या.
नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सुद्धा रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. येवल्यामधील विंचूर चौफुलीवरती डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरलं. व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तर तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. उंदीरवाडीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. बाल्हे गावामध्ये एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून सुमारे 800च्या वर कोंबड्या मृत पावल्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. तर अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे. राज्यामध्ये 28 आणि 29 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणावरती पावसाची शक्यता आहे. येत्या 30 तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणेंनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही भागांमध्ये परतीच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर 11 ऑक्टोबरपासून हवामान कोरडं होऊ लागेल असाही अंदाज आहे. सात 8 तारखेपासून राज्यामधल्या पावसाचं प्रमाण कमी होत जाईल आणि 11 तारखेपासून ते साधारणतः 13 तारखेपर्यंत राज्यामध्ये कोरडं हवामान राहील. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मान्सून परतायची जी सर्वसाधारण वेळ असते महाराष्ट्रातून ती असते साधारणतः 5 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर आणि या सर्वसाधारण वेळेच्या आसपास यंदाही मान्सून बाहेर पडू शकेल. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती आणि या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यानंतर आता श्रेयवादाची लढाई रंगली आहे. विरोधक श्रेयवादासाठी आटापिटा करत असून पहिल्यांदा ही मागणी केल्याचा दावा कपिल पाटील यांनी केला. तर दुसरीकडे 2015 पासून कपिल पाटील यांनी कोणाला कोणतं पत्र दिलं, कोणतं आंदोलन केलं असा सवाल खासदार सुरेश म्हात्रेंनी विचारलाय. दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या बाबतीतले दोन्ही सभागृहातले ठराव करून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे महायुतीच्या सरकारने पाठवलं. केंद्र सरकारकडे गेल्यानंतर मी त्या ठिकाणी मंत्री होतो. काही लोक मला प्रश्न विचारतात जिकडे तिकडे 10 वर्ष काय केलं, 10 वर्ष काय केलं. अशा 100-200 गाड्या नेऊन जर नावं लागते तर बघायला नको, मी 12,000 गाड्या घेऊन जाईन. हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी थातुरमातूर आहेत आणि हे विमानतळाविषयी पण सांगतो. अरे आवाज काय उठवला, आवाज मी पण उठवला, पण फरक आहे. मी 10 मेला पत्र दिलं. माझ्या पत्राचं उत्तर आल्याबरोबर मी गप्प नाही राहिलो. मी पुन्हा संसदेत आवाज उठवला. संसदेत आवाज उठवल्यानंतर 4 जूनच्या रॅलीमध्ये गेलो. 4 जूनच्या रॅलीमध्ये बघितले हे सगळे महाभाग कोणीच नव्हते. पुण्यामधील भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. गरब्याच्या कार्यक्रमामध्ये आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम बंद पाडलाय. आवाजाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवरती कोणती कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपण कार्यक्रमामध्ये येऊन गरबा बंद पाडल्याचं त्यांनी सांगितलंय. आजूबाजूच्या लोकांना दरवर्षी या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगाणा होत असल्यामुळे खूप त्रास होतो. आता मला अनेक फोन आलेले आहेत. मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते, काही जणांचं आता एकांचा मी तुम्हाला व्हिडिओ हे पण दाखवू शकते, व्हॉट्सअप पण दाखवू शकते. लिव्हरचा कॅन्सर झालेला एक पेशंट आहे. एक अतिशय वृद्ध 90 वर्षाची व्यक्ती आहे. कसा काय आवाज सहन होणार आहे? दरवेळेला इथे दही अंडी होते. तुम्हाला मान्य आहे का सांगा? तुमच्या घरी सुद्धा आजी असेल, आजोबा असतील, आई बाबा असतील, आजारी माणसं असतील, लहान मुलं असतील. पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार झालाय. निलेश घायवळ लंडनला गेला तरी कसा असा सवाल विचारला जातोय. यामधील धक्कादायक माहितीही समोर येते. लंडनला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधला पत्ता दिल्याचं समोर आलं. पुण्यामध्ये त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते हे ओळखून घायवळने नगरमधील बनावट पत्त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी उपयोग केलाय. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभलाय का असाही प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरला टीईटीची परीक्षा सरसकट सर्वांना सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी राज्य शासनानं अद्याप हस्तक्षेप याचिका दाखल केलेली नाही. या पार्श्वभूमीवरती हस्तक्षेप याचिका दाखल करण्याच्या मागणीसाठी 4 ऑक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 12 शिक्षक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढतील. या मोर्चामध्ये शिक्षण मंत्र्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली आहे. राज्यामधल्या कंत्राटी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण आता या राज्यामधील कंत्राटी शिक्षकांना दिवाळीची भेट मिळणार आहे. राज्यामधील पेसा आणि बिगर पेसा क्षेत्रामध्ये कंत्राटी शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागानं 7,50,00,000 इतक्या रकमेसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा मिळेल आणि त्यांच्यासाठी ही दिवाळीची भेट ठरेल.
राज्य सरकारनं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हे अभियान हाती घेतलंय, ज्याचा उद्देश राज्यामध्ये 2025 या वर्षामध्ये 10 कोटी वृक्ष लागवड करणं हा आहे. मात्र नागपूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं वृक्ष लागवड करताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा विचार न करता कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये वृक्ष लागवड केली आहे. त्यामुळे हे वृक्ष खरंच जगतील की फक्त 1 लाख वृक्ष लागवडीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी औपचारिकता म्हणून ही लागवड करण्यात आली असा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाच्या पैशांचा चुराडा हा होतोच आहे, सोबतच महाराष्ट्र शासनाची फसवणूक सुद्धा होताना यातून दिसून येते. यंदाच्या पावसामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये तब्बल 27,334 खड्डे पडल्याचं दिसतंय. खुद्द मुंबई महानगरपालिकेनं हायकोर्टामध्ये अशी माहिती दिली आहे. या खड्ड्यांमधून प्रवास करताना मुंबईकरांचं कंबरडं मोडलंय. शहरामधील खड्ड्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. गेल्या 2023 या वर्षामध्ये खड्ड्यांच्या 59,533 तक्रारी आल्या असून या तक्रारींची दखल घेण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.